नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटवड्याची रेसिपी। अगदी झणझणीत विदर्भ स्टाईलने हा कटवडा आपण बनवून तयार करणार आहोत। तर चला साहित्य बघून घेऊया। सर्वात आधी आपण इथे कट करायसाठी साहित्य घेतलेलं आहे। बघू शकता ही मटकी आहे, मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी। कांदा घेतलेला आहे, टमाटर, कोथिंबीर, इथे बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी आणि इथे मसाले घेतलेले आहे। बघू शकता तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि हळद घेतलेली आहे आणि चवीसाठी मीठ। आणि इथे मी खडे मसाले घेतलेले आहे। बघू शकता इथे लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, इथे मिरे, लवंग, विलायची, मोठी विलायची, कलमी हे सर्व थोडं थोडं घेतलेलं आहे। इथे खोबरं घेतलेलं आहे, शहाजिरं, तीळ आणि खसखस घेतलेले आहे। तर चला सर्वात आधी आपण मसाला भाजून घेऊया। तर इथे एक मी कढई घेतलेली आहे। थोडं तेल टाकून आधी आपण सर्व खडे मसाले भाजून घेऊ यामध्ये। तर सर्वात आधी मी इथे खोबरं घालून घेणार आहे आणि छान मंद आचेवरच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। बघू शकता या रंगावर खोबरं आलं की यामध्ये आता आपण हे खडे मसाले घालून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मिरे, छोटी विलायची, मोठी विलायची, मोठी कलमी आणि मोठी विलायची, कलमीचा एक तुकडा सर्व घालून घेतलेला आहे। इथे तीळ, खसखस आणि शहाजिरं हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी 1 मिनिट आपल्याला पुन्हा हे परतवून घ्यायचं आहे। मंद आचेवरच करायचं आहे म्हणजे मसाल्यांमध्ये छान फ्लेवर उतरतो। बघू शकता 1 मिनिट भाजलं। यामध्ये मी आलं आणि लसूण सुद्धा घालून घेतलेला आहे, ते सुद्धा अगदी अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित आता आपला इथे मसाला भाजून तयार झालेला आहे। हा आपण बाजूला काढून घेऊ। बघू शकता मसाला बाजूला काढला भाजलेला। आता याच कढईमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि कांदा घालून घेतलेला आहे। साधारण 2 कांदे आहे हे मीडियम आकाराचे, ते घालून घेतलेले आहे आणि याला सुद्धा छान मसाल्यासाठी आपण परतवून घेऊ। बघू शकता हळूहळू याचा रंग चेंज व्हायला आला की समजून जायचं आपला कांदा व्यवस्थित मसाल्यासाठी परतला गेलेला आहे। त्यामध्ये मी 2 टमाटर घालून घेणार आहे आणि हे सुद्धा अगदी थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे, असे टमाटर सॉफ्ट होईपर्यंत। बघू शकता आता गॅस बंद केलेली आहे आणि हा मसाला आपण थंड करून घेऊ। आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सर्व मसाले इथे बारीक करून घेणार आहोत। सर्वात आधी जे आपण खडे मसाले भाजलेले होते ते यामध्ये घालून घेऊ आणि त्याचप्रमाणे इथे आपला कांदा आणि टोमॅटो सुद्धा थंड झालेला आहे, तो सुद्धा घालून घेऊ आणि याचं व्यवस्थित वाटण करून घेऊ। यामध्ये मी थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे। बघू शकता हिरवी कोथिंबीर घालायची वाटणामध्ये आणि छानपैकी मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेऊ। बघू शकता व्यवस्थित बारीक वाटण आपलं झालेलं आहे। चला आता आपण फोडणीला सुरुवात करू। तर इथे एक कुकर घेतलेला आहे मी, यामध्ये तेल घालून घेणार आहे। आता कटवडा म्हटलं म्हणजे थोडं तेल जास्तच येणार यामध्ये। बघू शकता तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये सर्वात आधी जिरं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं छान तडतडलं की यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत इथे आपण बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे। छान रंग चेंज होतपर्यंत आपल्याला हा कांदा इथे छान परतून घ्यायचा आहे। बघू शकता पाहिजे तसा इथे आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये सुखे मसाले घालून घेऊ। तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला व्यवस्थित त्याला सुद्धा छान परतून घेऊ। मसाले कच्चे नाही राहिले पाहिजे। चवीनुसार इथे मीठ घालून घेते आहे आणि व्यवस्थित इथे आपण मिक्स करून घेऊ। बघू शकता आपले मसाले सुद्धा इथे छान फ्राय झालेले आहे। आता यामध्ये आपण मिक्सरला जे बारीक वाटण तयार केलेलं होतं ते आपण या मसाल्यामध्ये इथे आता घालून घेऊ। सर्व वाटण व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला आता आपल्याला परतवायचं आहे आणि हा मसाला छान आपल्याला तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता असं चालून याला छान
तेल सुटतपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। बघू शकता चालवत राहायचं म्हणजे बुडाला लागणार नाही। बघू शकता व्यवस्थित आता इथे आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे। पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपल्याला बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे। ही मटकी जी आपण मोड आणून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले छान मटकीमध्ये मुरल्या गेलेले पाहिजे आणि व्यवस्थित त्या मटकीला लागले पाहिजे। मस्तपैकी इथे मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता छान व्यवस्थित मसाले इथे मिक्स झालेले आहे आपल्याला आपले। तर इथे मी यावर एक प्लेट ठेवून घेतलेली आहे, म्हणजे 2 मिनिटं मी वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर झाकण उचलल्यावर बघू शकता छानपैकी मसाल्यामध्ये ती मटकी मुरलेली आहे। आता आपल्याला इथे यामध्ये कट करायसाठी गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, त्याने छान तेल पण उतरते आणि कुकिंग प्रोसेस पण फास्ट होते। बघू शकता आता साधारण मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला घट्ट पातळ किती पाहिजे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता। बघू शकता व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेते। साधारण 2 ग्लास पाण्याचा मी वापर केलेला होता आणि आता याला उकळी फुटलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे झाकण ठेवून मी याला बघू शकता झाकण असं थोडं सरकून ठेवायचं आहे, म्हणजे वाफेनी तेल फुटणार नाही ते आणि वाफेनी ती वाफ बाहेर चालली जाईल। तुम्ही 1 शिट्टी आणून सुद्धा कुकरला ही मटकी शिजून घेऊ शकता। मी 12 ते 15 मिनिटं छान मंद आचेवर झाकण ठेवून इथे शिजून घेतलेली आहे। बघू शकता 10 ते 12 मिनिटांनंतर किंवा 15 मिनिटांनंतर व्यवस्थित आता इथे मटकी आपली शिजून तयार आहे। बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला हाताने सुद्धा करून दाखवलेलं आहे। पाहिजे तशी आपली मटकी इथे शिजून तयार आहे। गॅस बंद करून छानपैकी आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ। बघू शकता आपला हा कट बनून तयार झालेला आहे। आता आपण वड्याची रेसिपी बघूया। तर इथे बघू शकता मी बॉईल करून बटाटे घेतलेले आहे, साल काढून 5 बटाटे घेतलेले आहे। बेसन पीठ, मोहरी, कढीपत्ता, जिरं, ओवा, कोथिंबीर, हळद आणि इथे बारीक चिरलेला कांदा आणि इथे बघू शकता मिरची, अद्रक आणि लसण एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर सर्वात आधी मी इथे बेसन पीठ भिजून घेणार आहे वड्यासाठी। तर बघू शकता बेसन पीठ एक वाटी इथे बेसन घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ओवा घ्यायचा आहे, तो असा हातावर क्रश करायचा आहे आणि तो घालायचा आहे। त्यानंतर अगदी किंचितशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। छान वड्याला आणि रंग छान येतो। बघू शकता किंचितशी मी हळद सुद्धा घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला आता भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे। अगदी सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं आहे, नाहीतर मग ते त्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या नाही जात। बघू शकता छानपैकी इथे माझं बॅटर सुद्धा बनून तयार आहे। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे, खूप पातळ नाही पाहिजे आणि खूप घट्टही नाही पाहिजे। थोडं घट्ट असलं तर चालेल पण पातळ बिलकुल करू नका। आणि मग नंतर आपल्याला इथे बघू शकता मसाला बनवायसाठी मी आलं, लसण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा मिक्सरला मी अशा दरदरीत बारीक करून घेणार आहे। अगदी फाईन पेस्ट नाही करायची आहे, दरदरीत बारीक करायचं आहे। आता एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलंय, अगदी थोडं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी घालून घेणार आहे, बघू शकता। त्यानंतर जिरं घालून घेणार आहे आणि सोबतच कढीपत्ता सुद्धा घालून घेणार आहे, बघू शकता। आणि छान याला असं तडतडू द्यायचा आहे तो तडका। बघू शकता व्यवस्थित तडतडलं आपलं इथे हे सर्व साहित्य। आता मी जो हा मसाला तयार करणार आहे ना, यामध्ये कांदा वगैरे मी फ्राय नाही करणार आहे, कांदा वगैरे कच्चाच घालणार आहे। आणि जे मिश्रण आपण मिरची, अद्रक आणि लसणचं जे आपण दरदरीत पेस्ट केलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ आणि अगदी याचा हलका कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे, अगदी अर्धा सेकंड वगैरे। त्यानंतर हळद घालून घेतली, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स केली आणि त्यानंतर आपण हे जे बॉईल करून बटाटे घेतले होते ते सुद्धा मी हातानेच इथे स्मॅश करून टाकलेले आहे, बघू शकता। आणि इथे व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं चवीनुसार आपण मीठ सुद्धा घालून घेऊ आणि परत याला पुन्हा छान मिक्स करून घेऊ।
आणि हा जो मसाला आहे ना बटाट्या वड्याचा, हा असाच छान वाटतो. ते तडका देऊन वगैरे आपण जे कांदे करतो ना, तो मसाला तेवढा चांगला नाही वाटत बटाट्या वड्यामध्ये वगैरे. बघू शकता व्यवस्थित मी इथे याला मिक्स करून घेतलेला आहे. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. ही स्टेप लक्षात ठेवा. गॅस बंद केला, त्यानंतर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण इथे बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालून घेऊ. बघू शकता मी आधीच फ्राय नाही केला. खूप छान टेस्ट येते आणि वड्याला खूप छान वाटतात खायला. व्यवस्थित कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आपण याला आता मस्तपैकी मिक्स करून घेऊ. बघू शकता कांदा आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मसाला आपला मिक्स झालेला आहे आणि वडे बनवण्यासाठी तयार सुद्धा झालेला आहे. आता आपण हा थंडा करून घेऊ. बघू शकता थंडा झाला की हातावर असं घेऊन पाहिजे त्या आकाराचे आणि पाहिजे त्या आकाराचे तुम्ही इथे वडे बनवू शकता. कोणी गोल भरते, मी थोडासा चपटा बनवलेला आहे. बघू शकता याच प्रकारे मी सर्व वडे इथे बनवून तयार करणार आहे. एकदा आपण असे वडे बनवून ठेवले की मग पटापट आपल्याला तेलात तळायला बरं होते. हे बघा आपलं आता बेसन जे भिजून ठेवलेलं होतं त्यामध्ये अगदी किंचितसा मी खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि अगदी अर्धा चम्मच मी इथे पाणी घालणार आहे. बघू शकता थोडं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला आता फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. खूप नाही घालायचा सोडा, अगदी थोडा घातलेला आहे. ही कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. तेल सुद्धा आता इथे आपलं गरम झालेलं आहे. वडे सुद्धा बनून तयार आहे आणि बेसनचं बॅटर घ्यायचं छान, त्याच्यामध्ये हा वडा डीप करायचा सर्व बाजूंनी आणि गरम गरम तेलामध्ये हा वडा सोडायचा आहे आपल्याला. बघू शकता अगदी कडकडीत धूर निघतपर्यंत तेल नाही पाहिजे आपल्याला. असंच आपल्याला तेल गरम पाहिजे आहे. म्हणजे जास्त थंडही नाही, खूप कडकडीत गरमही नाही. असा वडा टाकल्याबरोबर छान तो तळल्या गेला पाहिजे. सर्व वडे मी इथे टाकून घेणार आहे. कढईत जेवढे बसते तेवढे. इथे साधारण माझे 3 वडे कढईत बसते आहे. तर मी 3 वडे टाकून घेते आणि व्यवस्थित याला मस्तपैकी चालवून फ्राय करून घेते. बघू शकता गॅस अगदी हाय नाही ठेवायची आणि लो पण नाही ठेवायची. हाय टू लो मीडियमवर गॅस ठेवायची आहे आणि छान पलटून आपल्याला हे वडे इथे तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता मस्तपैकी खमंग आता आपले इथे वडे बनवून तयार होत आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे आपले वडे छान तळून तयार झालेले आहे. आता आपण याला काढून घेऊ. छानपैकी सर्व वडे आपले इथे बनवून तयार झालेले आहे. बघू शकता मस्तपैकी कट वडा आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. सॉरी मी तुम्हाला प्लेटिंग करून नाही दाखवू शकली, पण बघू शकता या प्रकारे आपला खाण्यासाठी कट वडा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.